श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या कृपेने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्योतिबाची माहिती सांगणार आहे. लक्षावधी भाविकांच्या भक्तीच्या विश्वासाचा स्वामी साक्षात चित्तस्वरूप परमात्मा श्री ज्योतिबा, अनाथांचा नव्हे तर नाथांचाही नाथ असा हा श्री ज्योतिबा केदारनाथा संपूर्ण भारतभर पसरलेला द्वादश ज्योतिर्लिंगाचे कलियुगात सामान्य माणसांना दर्शन घेता यावे म्हणून वाडी रत्नागिरी परिसरात या 12ही ज्योतिर्लिंगाची स्थापना करणारा ईश्वर म्हणून हा श्री ज्योतिबा केदारनाथ बद्री केदाराचे रूप असून ब्रह्मा विष्णू महेश चौथा जमदग्नी व सूर्य या सर्वांचा मिळून तेजपुंज ज्योतिर्मय अवतार होय. ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली आहे. वायू, तेज, पाणी, पृथ्वी, आकाश या पंचमहाभूतांचे शक्तिदैवत म्हणजे श्री ज्योतिबा. डोंगराच्या पौराणिक ग्रंथात मैनागिरी पर्वत असा उल्लेख आढळतो. येथे ज्योतिबास दख्खनचा राजा, रवळनाथ, केदारनाथ, श्री ज्योतिर्लिंग, श्री केदारलिंग अशा अनेक नामाची उपाधी ऋषीमुनींनी त्यांना अर्पण केली. केदारनाथ, सौदागर, केदारलिंग ही नावे नाथ परंपरेतील आहेत. श्री ज्योतिर्लिंग म्हणजे उत्तरेतील बद्री केदार व 12 ज्योतिर्लिंगाचा पूर्ण अवतार, पूर्णत्वाचा मोक्षप्राप्तीचा अवतार होय. वाडी रत्नागिरीचा केदारलिंग ज्योतिर्लिंग म्हणजे ज्योतिबा होय. अखंड भारतभर अनेक देवदेवतांची मालिका आपणास दिसेल. त्यातील सर्व देवतांमध्ये श्री ज्योतिबाचे स्थान परमानंद स्वरूप, शुद्ध चैतन्य स्वरूप परिपूर्ण आहे. हा देव सर्व अवतारामध्ये पूर्ण अवतार आहे. दख्खनचा राजा हे नाव श्री महालक्ष्मी अंबामातेने श्री केदारनाथांना अर्पण केले आहे. राक्षसांच्या त्रासातून श्री महालक्ष्मीची सुटका केली व केदारनाथ म्हणजे ज्योतिबा हिमालयाकडे परत निघाले. त्यावेळी महालक्ष्मी अंबामातेने त्यांना येथेच वाडी रत्नागिरीवर राहण्याची विनंती केली. तेव्हा श्री महालक्ष्मीच्या विनंतीवरून श्री ज्योतिबा करवीरकडे कृपादृष्टी करून दक्षिणेकडे तोंड करून क्रमणपदी स्थिर राहिले. त्यावेळी सर्व देवऋषी मुनींनी श्री महालक्ष्मी, दक्षिणाधीश दख्खनचा राजा श्री ज्योतिबा असा गौरव केला. परशुरामाने पित्याची आज्ञा पाळली व मातेचा वध केला. हे पाहून जमदग्नी त्यास वर मागावयास सांगितले. तेव्हा परशुराम आनंदाने म्हणाला, रेणुका मातेस उठवावे. जमदग्नीने तथास्तु म्हणून रेणुके सुटवले. त्यावेळी जमदग्नी ऋषींनी जाणलेले की स्त्रीहत्येचे पालन केवळ माझ्या क्रोधामुळे घडले असे मनात येताच त्यांनी आपला संपूर्ण क्रोधाग्नी टाकून दिला. जमदग्नीच्या क्रोधाग्नी त्यांच्या शरीरातून बाहेर पडताच सर्व जग जळायला लागले. त्याचवेळी सर्व देवतांच्या व ऋषींच्या विनंतीवरून तो सर्व क्रोधाग्नी केदारनाथाने ज्योतिबाने स्वतःमध्ये धारण केला. म्हणूनच त्यांना रवळनाथ, रवळेश्वर असेही म्हणतात. ज्योतिर्लिंग यात ज्योती अधिक बा असे म्हणतात. ज्योती शब्दाचा अर्थ प्रकाश किंवा समज, विवेक, जागृती. सूर्य असा अर्थ आहे. 12 ज्योतिर्लिंग ही 12 महिन्याच्या 12 आदित्याचे वाचक आहेत. त्याचप्रमाणे 12 राशी 9 ग्रहांचा स्वामी ज्योतिर्लिंगच आहे. ज्योतिर्लिंग म्हणजे मोक्षमार्ग दाखवणारी चिन्हे, स्थाने, प्रतीके आहेत. ही स्थाने मोक्षेचे महाद्वार, महामार्ग आहेत. सदचितानंद यांची ज्योती, परब्रह्माचे तेज दर्शवणारे प्रतीक शिवलिंग म्हणजे ज्योतिर्लिंग होय. त्यांच्यासमोर सर्व विनाश धर्म देहाची षड्विकाराची अग्निज्वाला धगधगत असते. म्हणून धगधगती ज्वाला ज्योत हे दैवताचे लक्षण आहे. ज्योतिबा डोंगरावर असणारी विभूषित मूर्ती म्हणजे ज्योतिबा हा प्रकाश देणारा, अज्ञान अंधकार नष्ट करणारा, मोक्ष देणारा कल्पवृक्षच आहे. त्याच्या छायेत सर्वजण आकृष्ट होत आहेत. श्री ज्योतिबा फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर आंध्र, कर्नाटक व गुजरात राज्यातील देखील लोकांचे, जनमानसांचे आराध्य कुलदैवत, श्रद्धास्थान आहे. अशा या विश्वाच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविक देवाच्या दारात हजेरी लावतात व त्याचे राजेशाही थाटात नटलेले शृंगाररहित रूप पाहून मन हरवून जाते, शांत होत पूर्णत्वाचा आंतरिक शांततेचा अनुभव येतो व न कळता ओठातून स्फुरत ज्योतिबाच्या नावाने चांग भलं, ज्योतिबाच्या नावाने चांग भलं, ज्योतिबाच्या
परब्रह्म परमात्मा चिरस्वरूप ज्योतिबाचे दर्शन होताच सर्व पापांचा नाश होऊन तो मुक्त होतो. जो हा ज्योतिबा देव भगवान सर्वेश्वर संपन्न सर्वव्यापी सर्व प्राण्यांच्या द्वादशात वास करून राहिलेला आहे. माया संपन्न मायेने सारे व्यवहार करणारा तोच ब्रह्मा, तोच विष्णू, तोच रुद्र, तोच सर्व देव, सर्व भूते, तोच पुढे मागे, तोच डावीकडे उजवीकडे, तोच खाली व वर, किंबहुना तोच सर्व काही चराचरात व्याप्त आहे. याच आत्मरूपी शक्ती असणाऱ्या व स्वतः चैतन्यमय राहणारा भक्तांवर अनुग्रह करणारा देवाचे स्वरूप सुंदर नीलकमलासारखी कांती असणारे, 4 भाऊ असलेले सौम्य मनोहर पाप नष्ट करणारे रूप आहे. हेच त्याचे सकल रूप होय. स्वरूपाचे ज्योतिबाचे देवादिदेव परब्रह्म केदारनाथाचे ध्यान करतात ते सर्व पापापासून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करतात. म्हणूनच भाविक भक्त अंतःकरणातून गुणगुणत राहतात. म्हणतात, दशा अवतारी दशा अंगुली जळीस्थळी काष्टी पाशाणी. भरून उरलेला परमात्मा परमेश्वर म्हणजेच जिजी सांजीवत ज्योत दिसते ती. जलचर असो स्थिरचर असो किडा मुंगी मात्रा अशा सर्व जीवात्मांचा बा म्हणजेच ज्योतिबा. एक ज्योत सकल व्यापून घटमटादी स्थिरचर भरून त्रिगुण नटली पूर्ण. तया नामे असे ज्योतिर्लिंग. चांगभल. अगस्त्य ऋषी आणि लोपमुद्रा यांनी दक्षिण तीर्थाची यात्रा करताना उन्मत्त राक्षसांनी माजवलेले थैमान पाहिलं. या राक्षसांचा समूळ नाशासाठी ब्रह्मा विष्णू महेश आणि चौथा जमदग्नी रूपी क्रोध या सर्वांचा एक तेजोमय अवतार म्हणजेच केदारेश्वर प्रकट व्हावा अशी प्रार्थना केली. आजवर दुष्टांच्या संहारासाठी फक्त श्री विष्णूंनी दशावतार घेतले होते, पण तिन्ही देवांनी म्हणजेच त्रिगुणांनी एकत्र येणं आणि त्याचमध्ये अग्निरूप सामावून घेणं ही अलौकिक घटना होती. हिमालय पर्वतावर तपश्चर्या करणाऱ्या पौगंड ऋषी आणि विमलाभुंज यांच्या शनिप्रदोष व्रताचे फलित म्हणून चैत्र शुद्ध षष्टीला उत्तर रात्री रविवारी हिमालयात हे तेजोमय रूप प्रकट झाले. त्या दिवशी मैनाकगिरी म्हणजेच वाडी रत्नागिरी डोंगरावर विजांचा कडकडाट होऊन रक्ताचा पाऊस झाला आणि एक कडा तुटला. तोच वीज कडा पुढे केदारनाथ भैरवसेनेसह दक्षिणेत आले आणि उन्मत्त राक्षसांचा संहार करून श्री ज्योतिबा नामे इथे वास्तव्य करून राहिले. मानवदेह हा देखील विश्वाचे अधिष्ठान आहे. जे जे विश्वातील पंचमहाभूतामध्ये आहे ते सर्व देहामध्ये सामावलेले आहे. अशा देहामध्ये विकारांचे राक्षस थैमान घालून लागतात. रत्नासूर, महिषासूर, रक्ताक्ष, रक्तभोज, करवीरासूर, कोल्हापूर हे 6 राक्षस म्हणजे मनातल्या षड्विकारांचं प्रतीक. पण जेव्हा मनामध्ये भक्ती प्रकटते तेव्हा या षड्विकारांचा नाश होतो. या भक्तीचं स्वरूप तेजोमय साक्षात अडकलेला मानव विकाररूपी राक्षसांच्या अधीन होतो. हाच जीव जेव्हा परमार्थाकडे वळतो तेव्हा मुक्तीची कवाडे खुली होतात. हीच ईश्वररूपाची जाणीव म्हणजेच अवतार. श्री केदारनाथ म्हणजेच सकल विश्वाचे स्वामी. जो देहात आहे तोच विश्वातही चिरस्थायी आहे. अशा क्रमणपदी उभ्या असलेल्या भगवंताचे तेजस्वी रूप पाहून भक्तांचे जीवन अमृतमय होऊन जाते. भक्तांचे पालनपोषण करणारा, दुष्टांचा संहार करणारा असा देवादिदेव केदारनाथ. भक्त चांगभलाच्या गजरात त्याची प्रार्थना करतात. पण जो शब्दातील आहे त्याचं वर्णन शब्दात करावं तरी कसं? वेदश्रुती स्मृतीच्या प्रशंसा देखील इथं फिक्या पडतात. विषय वासनारहित आदि अंतापलीकडे निर्गुण निर्विकार स्वरूप अशा भगवंताची प्रार्थना भक्त भावुक मनानं करतात. हे दयाघना ईश्वरा, सर्वांचं चांगलं भलं कर, मुक्तीचा अनुग्रह कर. आम्ही पामर तुला शरणागत आहोत. आपलं रूप जाणून घ्यावं ही आमची कुवत नाही. ज्या थोर ऋषीमुनींनी ते जाणण्याचा प्रयास केला तेही म्हणतात की हे रूप जाणण्याची आमची योग्यता नाही. तरी हे ईश्वरा, आम्ही पुत्रवत प्रेमाने आपली अर्चना करतो. आम्ही फक्त इतकंच म्हणू शकतो, हे दयाळा, तुमचा महिता तुम्हीच जाणू शकता. आम्हा पापी जनावर दया करा, आमचा उद्धार करा. श्री केदारनाथाच्या दर्शनासाठी जाताना कुठेही पाहायला न मिळणारे दृश्य दिसते ते म्हणजे मंदिराच्या आवारातील तुळशी वृंदावन. आणि याहूनही आश्चर्य म्हणजे तुळशी वृंदावनात स्थित असणारा हनुमान. तुळशी हे महापतिव्रता आणि हनुमान हा बालब्रह्मचारी
अशा तुळशी मातेने मायेपोटी श्री मारुतीस पुत्र जवळ घेतले आहे. तुळस ही श्री विष्णूच्या आनंदाश्रूतून निर्माण झाली आहे. परमार्थात आत्माराम दर्शन घेताना भक्त व भगवंत यांच्या एकरूपतेचे दर्शन म्हणून तुलसी दर्शन घ्यावे. पुढे भगवंताचे सगुण निर्गुण रूप असे 2 नंदी आहेत. निर्गुण म्हणजे भगवंताचे विराट रूप. हे यम नियम ध्यानधारणेने ज्ञानचक्षुने पाहता येते. सगुण आकार रूप देहवत जाणता येते. पुढे गेल्यानंतर 3 पिंडी दर्शन आहेत. बद्री केदार, केदारेश्वर आणि काशी विश्वेश्वर अशा ब्रह्मांडी रूपाने भगवंत इथं भेटतात. इथंच पुढे मूळ गणेश आहे. गणेश म्हणजे प्रारंभाची देवता. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाशिवाय होत नाही. हा परमात्मा मूळ स्वरूप असल्याने त्यास शेंदूर लावला जात नाही. इथून पुढे जाता जवळच चरपट आहे. चरपटासूर राक्षसाचा वध करणारी ही चोपडाई, हीच मूळ महिषासुरमर्दिनी इंद्रायणी. श्रावण शुद्ध षष्टीस या चोपडाईची यात्रा ज्योतिबा डोंगरावर होत असते. लाखो भाविक या यात्रेची वारी करतात. इथून पुढे जाताना आपण श्रींचे मंदिराकडे जातो. प्रवेशद्वाराचे उंबरठ्याखाली 6 गोळे आहेत. वरती श्री गणेश आहेत. याचाच अर्थ असा की देहातील षड्विकारांचा येथेच त्याग करावा, तरच गाभाऱ्यातल्या भगवंताचे तुम्ही दर्शन. इथे मी तुम्हाला एक ज्योतिबाच्या भक्ताची कथा सांगणार आहे. त्यांचे नाव आहे गोमाजी सावंत. करवीरमध्ये रामचंद्र सावंत नावाचे देशमुख राज्य करीत होते. त्यांच्या घरी सर्व सुखसोयी होत्या. घरात साक्षात धनलक्ष्मी नांदत होती. ही दोघे नवरा बायको नित्यनेमाने दररोज श्री ज्योतिर्लिंगाची प्रार्थना करीत होते. दोघांचा संसार सुखाने चालला होता. सर्व सुखे हात जोडून उभी होती. पण त्यांना एक दुःख होते, ते म्हणजे त्यांना मूळबाळ नव्हते. नेमाने दररोज श्री ज्योतिर्लिंगाची प्रार्थना करीत होते. दोघांचा संसार सुखाने चालला होता. सर्व सुखे हात जोडून उभे होती. पण त्यांना एक दुःख होते, ते म्हणजे त्यांना मूलबाळ नव्हते. रामचंद्र सावंत यांनी देवाकडे मुलग्याची अपेक्षा केली. ते दोघे आपापल्या नशिबास दोष देऊ लागले. आपल्या जीवनात काही अर्थ नाही असे त्यांना वाटू लागले. चैत्र पौर्णिमेचा दिवस आला. रामचंद्र सावंत श्री केदारनाथाच्या वारीला जाण्याची तयारी करू लागला. पण त्यांची पत्नी त्यांना दुःखाने म्हणू लागली, आपण कशाला त्या केदारनाथाच्या दर्शनाला का जायचे? तो जर देव असता त्यांनी आपल्याला मूलबाळ न देता दुःखी ठेवले नसते. असे म्हणून ती नशिबाला दोष देऊ लागली. तिची समजूत घालून रामचंद्र सावंत आपल्या पत्नीस श्री केदारनाथाच्या दर्शनाला घेऊन आला. प्रार्थना करून देवाला सांगू लागला, देवा माझ्या पदरी एक संतान द्यावेत अशी प्रार्थना केली. एके दिवशी रामचंद्र सावंतांच्या घरी साक्षात परमेश्वर श्री केदारनाथ बैराग्याचे रूप धारण करून आले. त्यांचे स्वागत करण्यात आले. रामचंद्र सावंत हात जोडून बैरागीच म्हणाला, मी आपली काय सेवा करू असे विचारले. रामचंद्राने आपल्या पत्नीस जेवण करण्यास सांगितले. बैरागी जेवण करून तृप्त झाले. त्यावेळी नाथांनी आपल्या पात्रातील अन्नाचा एक घास रामचंद्र करवी पत्नीस खायला दिला. ती रामचंद्र सावंतास म्हणाले, असा अन्नाचा घास खाऊन संतती मिळाली असती तर पती कशाला करावा लागेल असते. हे शब्द ऐकून नाथ रामचंद्र सावंतास म्हणाले, माझा प्रसाद संशयित भावनेने खालात, मग तेव्हा त्याची फळ भोगावी असे सांगितले. रामचंद्र सावंतास पुष्प नक्षत्रावर वरवंटासारखा मुलगा झाला. त्याला हात व पाय नव्हते. तो फक्त मांसाचा गोळा पाहून रामचंद्र सावंत व रमाबाई यांना असह्य दुःख झाले. त्याने तो गोळा पुष्पकतीर्थ म्हणजेच गावाजवळ मुख्य तलावाजवळ तेथे वडाच्या झाडाखाली आणून ठेवला व निघून गेले. त्या ठिकाणी बाळ जोरजोरात रडू लागले. तो रडण्याचा आवाज ऐकून श्री चोपडाई देवीने त्याला उचलून घेतले व श्री चोपडाईने श्रीनाथांना म्हणाली, हे नाथा, ह्या बालकाचा उद्धार करावा. त्यावेळी श्रीनाथांनी त्याला एक तेजस्वी सदृढ बालक बनविले. हाच तो नाथाचा निस्सीम भक्त. त्याचे नाव गोमाजी सावंत असे ठेवले. तो नाथांचा खरा सेवक झाला. ज्योतिबाच्या नावानं चांगलं.